नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की माणसाचं स्वतःचं मूल्य काय. म्हणजे आपल्या स्वतः मूल्यांकन करणं आणि त्याचं एक मूल्य निर्धारित करणं किंवा समजून घेणं हा आजचा विषय आहे. बऱ्याचदा असं होतं की आपला समाज, आपलं कुटुंब, आपण स्वतः किंवा आपल्या आजूबाजूचे नातेवाईक किंबहुना आपले आईवडील सुद्धा आपलं मूल्य हे आपण घेतलेल्या शिक्षणावरून, आपल्या देह बोलीवरून, आपलं रूपरंगावरून, आपल्या जगण्याच्या पद्धतीवरून, आपण मिळवलेल्या यश किंवा अपयशावरून निर्धारित करीत असतात. म्हणजे एखाद्या माणसाचं दिसणं हे सुद्धा त्याचं मूल्य निर्धारित करत असतं. आता बहुतांशी जर बघितलं तर ही सर्व माणसांची बाह्य आवरणे आहेत. माझं शिक्षण, माझं दिसणं, माझं बोलणं, माझं स्वतःचं यश अपयश हे सर्व बाह्य आवरण आहेत आपल्या जगण्याचे. परंतु तो माणूस म्हणून कोण, तो माणूस म्हणून काय याचं कोणीही आवाका घेण्याचा प्रयत्न सुद्धा करीत नाहीत. याचाच अर्थ काय की ही सर्व बाह्य लक्षणं ही जगासाठी त्या व्यक्तीचं मूल्य निर्धारित करण्यासाठी महत्त्वाची ठरत असतात. परंतु आज आपण जो विचार करतोय तो या संदर्भात करतोय की माझं स्वतःचं मूल्यांकन काय. जग आपलं काय मूल्यांकन करतं ही जगाची भाषा जरी असली तरी बऱ्याचदा असं होतं की ही जगाची भाषा आपण स्वतःसुद्धा अनुभवतो किंवा आपण त्याला ॲक्सेप्ट करून घेतो. जग ज्या पद्धतीने मला व्हॅल्यू देईल तीच माझी व्हॅल्यू आहे. आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यक्ती खरं तर सक्षमतेचा असतो, मजबूत असतो, परंतु ह्या बाह्य जगाची जी भाषा आहे, या बाह्य जगाचं त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, बघण्याचं जे मूल्य आहे हे त्याला पूर्णपणे ढासळून टाकतं. आणि मग खरंच आपण त्या क्षमतेचे नाहीत किंवा अपयशी आहोत असं आयुष्यभर लेबल घेऊन जे तर खरंच समाजाचे आहेत, बाह्य आवरणाचे आहेत, ते घेऊन आपण जगत असतो. आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे की आपलं स्वतःचं मूल्यांकन करणारी जर या जगामध्ये सर्वोत्तम व्यक्ती जर कोणी असेल तरी आपण स्वतः आहोत. त्यामुळे लोक आपल्याकडे कशा दृष्टिकोनातून बघतात, काय भूमिका घेऊन बघतात, काय आपलं मूल्यांकन करतात, याच्यापेक्षा आपण स्वतःचं काय मूल्यांकन करतो याच्यासाठी खरोखर वेळ काढण्याची ही वेळ आहे. आपल्या स्वतःच्या मूल्यांकनामध्ये मला माझ्या स्वतःचा अभ्यास असणं फार महत्त्वाचं आहे. आपण त्याच गोष्टींचा मूल्यांकन करू शकतो ज्या गोष्टीला आपण संपूर्णपणे समजून घेतो. उदाहरणार्थ एखादी टी व्ही घ्यायची असेल तर त्या टी व्हीमध्ये जे काही फीचर्स असतील त्यानुसार त्याची किंमत असेल, किंवा एखादा मोबाईल असेल त्याच्या फीचर्सनुसार त्याची किंमत असेल. कमी फीचर्स कमी किंमत, अधिक फीचर्स जास्त किंमत. त्याच पद्धतीने माझ्या स्वतःचं मूल्यांकन जर करून घ्यायचं असेल तर मला माझ्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींची, क्षमतांची किंवा कमतरतेची जाणीव स्वतः असायला हवी. ती समाजाकडून उधार घेतलेली नसावी. माझं शिक्षण काही असू देत पण ते माझं कर्तबगारी ठरवणार नाहीत. माझं दिसणं कसंही असू देत पण त्याच्यामुळे माझ्या भावनांवर त्याचा परिणाम पडणार नाहीत. माझं आर्थिक स्तर काही असू देत परंतु त्याचा आणि माझ्या विचारांवर त्याचा विशेष काही परिणाम पडणार नाहीत. या सर्व गोष्टींचं ताळमेळ स्वतः अनुभवणे, लावणे म्हणजे स्वमूल्यांकन करणं होय. जग ज्या पद्धतीने आपल्याला बघतं त्याच पद्धतीने आपण स्वतः बघणं हे अतिशय घातक आणि स्वतःला अडथळा निर्माण करणारी एक प्रक्रिया असू शकेल. स्वतःचं मूल्यांकन करायला आपण नेहमीच लहानपणापासून आपल्याला कोणी शिकवत नाही आणि आपण पण शिकत नाही. आर्थिक स्तरावरून मूल्यांकन, दिसण्यावरून मूल्यांकन, त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडवरून मूल्यांकन करणारे आपण सर्वजण कुठेतरी त्या व्यक्तीचं स्वतःचं अंतर्गत मूल्यमापन करण्याची संधीसुद्धा आपण त्याला देत नाही. तर आजपासून मी स्वतःचं मूल्यांकन करू, त्यामध्ये कशा पद्धतीने मला वाढ करता येईल
याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की समाजाच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे बघण्याचा चष्मा आपल्याला काढून फेकावा लागेल. समाजाचे हे बघण्याचे दृष्टिकोन परिस्थितीनुसार बदलत राहतात. एखादा माणूस आज अपयशी आहे आणि जर तो उद्या यशस्वी झाला तर त्याची पाठ थोपटण्यासाठी 100 लोक पुढे येतात. परंतु आज यशामधून अपयशामध्ये गेलेल्या व्यक्तीला कोणीही धीर द्यायला सुद्धा तयार नसतो. त्यामुळे मी माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या प्रमाणे जगेल. मी माझं आयुष्याचं मूल्य मी स्वतः ठरवेल आणि त्याच्यासाठी इतरांच्या व्हॅलिडेशनची, इतरांच्या पाठिंब्याची मला विशेष गरज राहणार नाहीत. अशा पद्धतीची मनोभूमिका आज खूप गरजेची आहे. त्यामुळे स्वतःचं मूल्य निर्धारण करण्यामध्ये आपण या सृष्टीतले एक निर्मिती म्हणून जर आपण स्वतःकडे बघितलं तर ती सर्वोत्तमच असायला पाहिजे. या पूर्ण ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी निरुपयोगी आहेत. त्याच्या प्रत्येक गोष्टीची एक अतिशय महत्त्वाचा उपयोगीपण त्या ठराविक वेळेला आपल्याला जाणवताना दिसतो. त्यामुळे जर या सृष्टीने, या ब्रह्मांडाने मला निर्माण केलं असेल तर मी सर्वोत्तमच असायला पाहिजे अशा पद्धतीची मनोभूमिका आपण बाळगायला हवी. बरीच माणसं याच्यासाठी निराश असतात की त्यांना जगाकडून कौतुकाची अपेक्षा असते. जगाने माझी पाठ थोपटावावी, जगामध्ये मला मान सन्मान मिळावा, जगाने माझ्या जगण्याला स्वीकृती म्हणजेच ॲक्सेप्टन्स द्यावा, अशा पद्धतीचे मनोभूमिकामध्ये लोक जगत असतात. किंवा माझं जगणं समाजाला कसं पूरक असायला पाहिजे किंवा समाजाला धरून असायला पाहिजे अशा पद्धतीची मनोभूमिका घेऊन जगतात. त्याच्यामध्ये चुकीचं काही जरी नसलं परंतु समाजाची व्हॅल्यू, समाज एखाद्या व्यक्तीला जे मूल्य देतो त्या वेगवेगळ्या कंडिशन्सवर देतो आणि ह्या कंडिशन्स बऱ्याचदा चुकीच्या पण ठरू शकतात. परंतु जर मी माझं मूल्यांकन केलं असेल तर मी माझं मूल्यांकन करण्यामध्ये कधीही चुकणार नाहीत. कारण मला माझ्या क्षमता आणि मला माझ्यामधील कमतरता या दोघांचाही अभ्यास असल्यामुळे कदाचित मी माझी स्वतःची व्हॅल्यू, माझी स्वतःची किंमत मला स्वतःला कळून घेण्यामध्ये नेहमीच पुढाकार घेईल. समाज तुमच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे महत्त्वाचं नसून तुम्ही तुमच्या स्वतःकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतायत हीच सर्वोत्तम जगण्याचा पाया आहे. त्यामुळे आजपासून मी माझं स्वतःचं मूल्यांकन स्वतः करायला शिकेल. त्यामध्ये कशा पद्धतीचे मला वेगवेगळे घटक समाविष्ट करून घेता येईल याचा मात्र मी स्वतः अभ्यास करेल आणि इतरांच्या, नातेवाईकांच्या, माझ्या घराच्या, माझ्या समाजाच्या स्वीकृतीची मला विशेष गरज पडणार नाहीत याचं मी भान ठेवेल. त्यामुळे आपण सर्वोत्तम आहोत, एक व्यक्ती म्हणून मी सर्वोत्तम आहेत ही भावना बाळगायला शिका आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वृद्धी करता येईल, काही गरजेचे नसलेले भाग काढून टाकता येईल, काही नवीन सवयी स्वीकारता येतील, काही नवीन जगण्याचा मार्ग आपल्याला विकसित करता येतील, याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलो तर मला असं वाटतं की आपलं स्वतःचं मूल्यांकन आपण जाणून त्यामध्ये वृद्धी करायला सुरुवात केलेली आहेत असं म्हणायला हरकत नाहीत. सो थँक्यू सो मच वन अँड ऑल. आणि आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. थँक्यू सो मच.